चला आज तुम्हाला सांगते मी नेहमी दही कसं लावते, त्यासाठी माझा शेवटपर्यंत व्हिडिओ मात्र बघायला विसरू नका। हॅलो गाईज, मी अंकिता तुमचं स्वागत करते परत एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। जेव्हापासनं मी हे फेसवॉश ऑर्डर केलेलं आहे तेव्हापासनं मी माझी स्किन केअर जास्तीच प्रमाणात करायला लागलेली आहे। मस्त दिवसाची सुरुवात स्किन केअर म्हणजे फेसवॉश करूनच झालेली होती आणि माझं लक्षच नव्हतं की मी गॅसवर दूध ठेवलेलं आहे। गॅसवरचं दूध अशा प्रकारे खाली पडलेलं होतं आणि माझा मूड मात्र अशा प्रकारे ऑफ झालेला होता। बट काय करणार, हे सगळं मला लवकरच आवरायचं होतं म्हणून सगळे काम आवरून घेतल्यानंतर दुपारचा स्वयंपाक करायचा होता म्हणून सात्विकला गॅस ओट्यावर बसून सगळे कामं मी आवरून घेतलेले होते आणि मला झालेली होती चहा प्यायची इच्छा। मस्त आलं टाकून अशा प्रकारे चहा वगैरे पिऊन घेतलेला होता आणि हा कार्यक्रम लागला की आम्ही बघायला मात्र विसरत नाही। सात्विकचे कपडे इकडे तिकडे पडलेले होते, चला तर आवरून घेऊया म्हटलं तर मस्त त्याचं अशा प्रकारे कपाट छान आवरून घेतलं। चला तर तुम्हाला सांगते दही कसं लावायचं। एका भांड्यामध्ये छान असं दही घेतलं होतं, पण मी मडका यूज केलेला होता आणि त्याच्यामध्ये छान अशा प्रकारे दूध टाकलेलं होतं आणि ते मिक्स करून घेतलेलं होतं। 6 ते 7 तासासाठी ते झाकून ठेवलेलं होतं आणि तुम्ही बघू शकता की माझं दही किती छान झालेलं आहे। आवरल्यानंतर सगळं झाल्यानंतर मला जायचं होतं बाहेर, कारण मला थोडं काम होतं आणि बाहेर खूप थंडी असल्यामुळे आम्ही सात्विकला काही नेलेलं नाही म्हणून शुभम आणि मी माझं सगळं काम करून आलेले होते आणि लवकरच आमचं काम झालेलं होतं म्हणून येताना अशा प्रकारे काजू कतली घेऊन आले। जेवण वगैरे झालं रात्री आणि आईने छान शुभमचे अशा प्रकारे पाय वगैरे दाबले। 12:30 होत होते आणि आम्हाला चहा प्यायचा होता आणि आमचा दिवस असा संपला। भेटूया नवीन ब्लॉगमध्ये, बाय।